प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना, जे जे मला पाहतायत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी समोरला सलाम देतो आणि देवाला धन्यवाद देतो की तुमच्या समोर पुन्हा मला येण्याची संधी दिलेली आहे. प्रियानो, या आधुनिक काळामध्ये देवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केलेला आहे लोकांनी. बरेच आज जे विज्ञान युगामध्ये चालणारे लोक आहेत, त्या विज्ञान युगामध्ये लोक सगळे देव अस्तित्वात नाही अशीच भावना त्यांची निर्माण झालेली आहे. तर ते आज अस्तित्व देवाचं नाही अशी भूमिका का घेतात, तर त्यांना देव दिसत नाही ही भावना त्यांच्यामध्ये. विज्ञान युगामध्ये विज्ञान आपलं काय सांगतं की सत्य घटनेवर विश्वास ठेवा, आणि येशू किंवा परमेश्वर दिसत नाही तर मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, ही ह्या लोकांची समस्या आहे. आणि म्हणून ते देवावर विश्वास ठेवत नाही. देवाचं अस्तित्व त्यामुळे आज मान्य केलं जात नाही. प्रियानं, खरं तर देव महान आहे. त्यानंच ही पृथ्वी निर्माण केलेली आहे, त्यानं सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यानंच मानव निर्माण केलेला आहे. आणि आज जे काय आपण आहोत प्रियानो, त्या देवाच्या कृपेनं दयेनं आशीर्वादानं आहोत. लक्षात घ्या, आपलं अस्तित्व तर काय आहे? केवळ त्याचं अस्तित्व जे आहे त्याच्यामुळं आपलं अस्तित्व आज आहे. आणि म्हणून परमेश्वर आहे ह्याच्यावर दुमत नाहीच आहे प्रियानो. आता जे असं म्हणणारे आहेत की देव अस्तित्वात नाही आहे, ते देवाच्या सानिध्यामध्ये येऊ शकत नाहीत, देवाच्या मार्गात चालू शकत नाहीत, देवाला समजून घेऊ शकत नाहीत, देवाचा धावा ते करत नाहीत, आणि म्हणून ते देवापासून लांब आहेत. आणि देवापासून लांब असल्यामुळं त्यांना देवाचं अस्तित्व जाणवत नाही, आणि म्हणून ते म्हणतात की देवाचं अस्तित्व नाही आहे, देव कुठं आहे. तर प्रियानो, देवाचं अस्तित्व आहे, आणि देवाने सुद्धा अनेक पुरावे तसे दिलेले आहेत. बघा, इस्रायल लोकांना देवानं आपले लोक म्हणून निवडून घेतलं. अब्राहमाला निवडून घेतलं, तिथून अब्राहमाला चालवलं सगळं. इसाक, याकोब यांना चालवलं, आणि इस्रायल लोकांना मिसर देशामध्ये 400 वर्ष जाचतील असं अब्राहमाला सांगून ठेवलेलं होतं देवानं. आणि त्यानुसार प्रियानो 400 वर्षानंतर ह्या सर्व लोकांना मिसर देशातून बाहेर काढला, आणि तिथं अनेक अद्भुत चमत्कारही केले. पण इस्रायल लोकांनी एवढे चमत्कार करून सुद्धा देवाच्या अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करत राहिले, देवाविरुद्ध कुरकुर करत राहिले. देव असं करू शकतो का, तसं करू शकतो का, हे करतोय का, देव ते करू शकतो का, अशा शंका मनामध्ये ते निर्माण करत राहिले, देवाच्या बाबतीत कुरकुर करत राहिले. आणि म्हणून मिसर देशातनं जेवढे बाहेर पडले त्यांचा नाश झाला. प्रियानो, देवाचं अस्तित्व आहे हे प्रत्येक जण मान्य करूया आपण, आणि त्याच्या मार्गात आपण चालूया, त्याच्या वचनामध्ये आपण वाढूया, त्याच्या आज्ञेत आपण राहूया प्रियानो. म्हणजे आपला त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवेल, येशू आपल्याला दर्शन देईल, आणि तो आपल्या सगळ्या विवंचना काढून टाकेल प्रियानो, आपल्यातल्या सगळ्या उणिवा काढून टाकेल. देवाचं अस्तित्व आहे आणि ते मान्य आपण केलंच पाहिजे प्रियानो. देवानं बऱ्याच गोष्टी प्रियानो या पवित्र शास्त्रामध्ये किंवा बायबलमध्ये आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत. कलसीकरास पत्र जे आहे त्याच्यामध्ये 1 अध्याय 1 वचन 17 मध्ये म्हटलेलं आहे, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. सर्व काही त्यांना त्याच्या अस्तित्वात त्याच्यामध्ये आहेत प्रियानो, सर्व काही त्याच्या अस्तित्वामध्ये आहे.
आज जे काय आपण सृष्टीमध्ये पाहतो आहोत ते सर्व काही त्याच्या हातात आहे प्रियानो, लक्षात घ्या. सगळ्या प्राण्यांना तो चालवतोय, सगळ्या मानव जातीला तो चालवतोय. पशु पक्षी, समुद्रातले प्राणी, सगळ्यांना तो चालवतोय प्रियानो. आणि सगळं काही त्याच्याच अस्तित्वामध्ये आहे. आणि हे आपण मान्यच केलं पाहिजे प्रियानो, कारण तोच आधी व अंत आहे, तोच अल्फा ओमेगा आहे. जे आपण देवामध्ये आहोत प्रियानो, जे आपण देवाला मान्य केलेलं आहे, देवाच्या भयामध्ये आपण राहतो, देवाच्या वचनामध्ये चालायचा प्रयत्न करतो, आज्ञेत राहतो, त्यांना हे देवाचं अस्तित्व मान्य आहेच. आणि ते अस्तित्व मान्य करतात प्रियानो का. आणि देवानं खरं तर अशा गोष्टी बऱ्याचशा आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत की त्याचं अस्तित्व आहेच प्रियानो. बघा, परमेश्वरानं तांबडा समुद्र दुभागला आणि सगळ्या इस्रायल लोकांना कोरड्या भूमीवरनं चालवावं तसं त्यांनी चालवलं. सगळे इस्रायल लोक सगळे त्या भूमीवर, समुद्रातनं कोरड्या भूमीवरनं पलीकडे गेले. आणि मिसर मधले जे काही लोक त्यांचा पाठीमाग त्यांच्या पाठीमाग लागलेले होते, सरदार वगैरे सैनिक, ते सगळे त्यात बुडून गेले नंतर. तर हे कोण करू शकतो प्रियानो? परमेश्वराशिवाय हे कोणालाही शक्य नाही. या पृथ्वीच्या कुठल्याही मानवाला शक्य नाही आहे प्रियानो. मग हे त्याचं अस्तित्वच आहे प्रियानो. हे त्याच्या अस्तित्वामुळे हे घडतंय, लक्षात घ्या प्रियानो. प्रियानो, इस्रायल लोकांची कुरकुर सुरू झाली, पाणी नाही, पाणी नाही. आणि मग मोशेला त्याने देवानं सांगितलं की मी सांगतो त्या खडकावर तू काठी मार, म्हणजे पाणी व्हायला लागेल. आणि मोशेने तसं केलं आणि पाण्यात एवढं व्हायला लागलंय की पुढे ते नदीच्या रूपामध्ये सुरू झाले. हे कोण करू शकणार आहे प्रियानो? देवाशिवाय हे शक्य नाही, लक्षात घ्या. देवाशिवाय शक्य नाही प्रियानो. म्हणून त्याचं अस्तित्व आहे हे मान्यच आपण केलं पाहिजे. तोच आपल्याला चालवतो आहे, तोच आपल्याला सगळ्या गोष्टी देतो आहे, हे मान्यच करावं लागतं प्रियानो. आणि जे आज प्रियानो ज्यांना हे वाटतं की देव जगात मध्ये नाही आहे, त्यांनी ते ओळखून घेणं महत्वाचं आहे. त्याने ओळखावं परमेश्वर काय आहे. प्रियानो, यरीहो ज्यावेळेस त्याच्यावर हल्ला करायचा होता आणि ते यरीहो ताब्यात घ्यायचं होतं, त्यावेळेस इस्रायल लोकांना देवानं सांगितलं की त्याच्या भोवती 7 फेऱ्या मारा आणि मोठा जय जयकार करा. आणि त्यानुसार प्रियानो त्यांनी 7 फेऱ्या मारल्या आणि जय जयकार केला. आणि त्यावेळेस तो तट त्या यरीहोच्या भोवत्याचा सगळा तो कोसळून पडला तिथल्या तिथं. प्रियानो, हे कोणाला शक्य आहे? तिथल्या तिथं तट कोसळून पडला. आज एखादी भिंत एखाद्याला पाडायची म्हटलं तर किती यातायात करावं लागतं त्याला. आणि देवाचा ज्यावेळेस गौरव झाला, तिथं जय जयकार झाला, त्या क्षणात ती भिंत कोसळली. देवाच्या अस्तित्वाशिवाय हे शक्य आहे का? देवाच्या अस्तित्वाशिवाय हे शक्य नाही आहे प्रिया, लक्षात घ्या. म्हणून देवाचं अस्तित्व हे आपल्याला मान्यच करावं लागणार. आपल्याला अनेक अडचणीतून, संकटातून तो वाचवतो. हे कशामुळं? त्याच्या अस्तित्वामुळेच आहे. प्रियानो, देवाकडे या म्हणजे तो तुमच्याकडे येईल, असं याकोबानं म्हटलंय. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. आपण हेच करतो की देवाजवळ आपण जातच नाहीये.
आपल्याच आपल्या तंद्रीमध्ये राहतो, आपल्याच कामामध्ये व्यस्त राहतो, आपल्या संसारामध्ये गढून जातो, जगी गोष्टीमध्ये रुळून जातो आणि मग पुढचा विचार आपण कधी केलेलाच नाही आहे. देवाच्या अस्तित्वाचा कधी विचार डोक्यात येत नाही आहे. संसारामध्ये आणि बायका मुलांच्या मध्येच गुरफटून गेलेले लोक बरेच. ते कधी असा विचारच करत नाही पुढचा मागचा. आणि मग त्यांना वाटायला लागते, अरे कुठे देव, काय अडचणी यायला लागले, आणि अशी जाणीव मला आहे की मी जर चुका केलो तर त्याचा त्रास मला भोगावा लागणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पूर्णतः या चुकीच्या गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून अलिप्त आहोत. आणि म्हणून देव आमच्या सोबत आहे हा आम्हाला ठाम विश्वास आज आहे. प्रियानो, त्यासाठी त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा. प्रियानो, देवानं खूप काही मला दिलेलं आहे आणि तो देत आहे. मला कोणत्याही गोष्टीची कमतरता आज तो पडू देत नाही आहे. प्रियानो, प्रियानो, म्हणून मला तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे की देवामध्ये या, पूर्ण देवामध्ये या, त्याला पूर्ण तुम्ही देवामध्ये स्वीकारा, तुम्ही त्याला अंतःकरणामध्ये घ्या आणि मग बघा देवाचं अस्तित्व काय आहे. प्रियानो, इतके चमत्कार देवानं दाखवलेले आहेत. क्षण मोठे होते प्रियानो. निसर्ग गिधाडापेक्षाही तो मोठा होता म्हणायला हरकत नाही. अगदी जवळ, म्हणजे एक 15-20 फुटावरनं म्हणायला हरकत नाही, एवढं जवळ तो मला दिसला. प्रियानो, त्याच्या अस्तित्वाची जाणीव मी ठेवतो, त्याच्या वचनामध्ये असतो, त्याच्या आज्ञेत राहतो, म्हणूनच हे शक्य झालं. प्रियानो, लक्षात घ्या. आजही बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे. बऱ्याच वेळेस मी आकाशामध्ये प्रकाश पाहतो आहे. प्रियानो, हे त्याच्या अस्तित्वामुळेच सगळं घडतंय, लक्षात ठेवा. कारण माझा ठाम विश्वास आहे, माझा देवपिता माझ्या सोबत आहे, माझा येशू माझ्या सोबत आहे. तर त्याचं अस्तित्व जाणा प्रियानो, परमेश्वराची जाणीव ठेवा, तुमच्यामध्ये ठेवा, येऊ द्या तुमच्यामध्ये. परमेश्वर काय आहे त्याला ओळखा. प्रियानो, एवढंच नव्हे तर प्रियानो, एक दिवस अशी घटना घडली की माझ्या घरामध्ये कारण मी त्याच्या आधी बऱ्याच वेळेस अशी प्रार्थना करत होतो की देवदूत माझ्या घरात राहू दे, येऊ दे, देवदूत माझ्या घरात असू दे. आणि एक दिवस म्हणजे खरोखर प्रियानो तसं घडलं. 2-3 दिवस तो माझ्या घरामध्ये होता आणि तो इकडे तिकडे मी पाहायचा त्याला. प्रियानो, हे परमेश्वराशिवाय शक्य नाही आहे. प्रियानो, लक्षात घ्या. देवाचं अस्तित्व फार मोठं आहे आणि त्याची आपली कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतका मोठा आहे तो. प्रियानो, म्हणून देवाचं अस्तित्व जाणा, लक्षात घ्या, त्याच्या मार्गात या. ह्या सगळ्यात आज विचार करायला हरकत नाही आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेस असे आपले काही लोक सुद्धा विचार करतात की समुद्राचं पाण्याची वाफ झाली, वाफेचे ढग झाले आणि ढग आकाशातनं पुढे जात असताना गारवा निर्माण झाला आणि पाऊस पडला. पण पाऊस सुद्धा देखील देवाच्या अस्तित्वाशिवाय नाही होऊ शकत. प्रियानो, लक्षात घ्या. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रियानो, बघा, विचार करा प्रत्येक जण की हे मे महिन्यानंतर एवढे ढग निर्माण झालेले असतात, ते त्याच्या आधी कुठं राहिलेले असतात, कुठं असतात ते? वाफ का फक्त मे महिन्यामध्येच पाण्याची होते असं नाही आहे. पाण्याची वाफ तर नेहमीच होत असते. मग ते ढग निर्माण कुठं होतात आणि कुठून येतात? कधी विचार असा केला आपण? कधीच विचार करत नाही. आणि हे खालनं ढग जे दिसतात प्रियानो,
ते वर्ण फार डोंगरासारखे मोठे मोठे असतात. मी विमानानं ज्यावेळेस जातो काही ठिकाणी प्रियानो, त्यावेळेस मी ते वर ढग बघतो, तर इतके मोठे प्रचंड ढग असतात वर, म्हणजे अक्षरशः डोंगरासारखे वर वर मोठे मोठे असतात ते. आणि प्रियानो, आज जे काय घडायला लागलेलं आहे ते देवाचं अस्तित्व त्यामुळे जाणवतच आपल्याला. आज मोठे मोठे ढगफुटी व्हायला लागलेली आहे, अनेक ठिकाणी ढगफुटी व्हायला लागलेली आहे. मग ही ढगफुटी कशामुळे व्हायला लागलेली आहे? देवाचं अस्तित्व आज लोक नाकारतायत, त्याच्यामुळेच ह्या घटना घडायला लागलेल्या आहेत प्रियानो. आणि देवाची हीच अपेक्षा आहे की देवाला ओळखलं पाहिजे. प्रियानो, देवाचं अस्तित्व फार मोठं आहे प्रियानो, आणि ही पृथ्वी त्यानंच निर्माण केलेली आहे, त्याचीच आहे प्रियानो. आणि ह्या पृथ्वीचा एक दिवस प्रियानो नाश व्हायचा आहे, आणि नवीन पृथ्वी देव निर्माण करणार आहे प्रियानो. हे कसं शक्य आहे? कोणाला शक्य आहे प्रियानो? देवाच्या अस्तित्वाशिवाय हे शक्य नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून देवाचं अस्तित्व ओळखा प्रियानो. जे जे आज देवापासून अलिप्त आहेत त्यांनी त्याचा विचार करावा प्रियानो. देवाचा विचार करावा आणि देवाकडे यावं प्रियानो. देवाची जाणीव आपण करून घेतली पाहिजे देवाची, देवाच्या मार्गात यायला पाहिजे. तर आपण प्रियानो, देवाला ज्यावेळेस आपण आत्मसात करू, त्यावेळेस मग देव खरोखर अनेक चमत्कार तुम्हाला दाखवू शकतो प्रियानो. अनेक चमत्कार मला जे पाहिलेले आहेत मी, तसे तुम्हाला देखील देव अनेक चमत्कार दाखवू शकतो. फक्त याकोबाने जसं म्हटलं, देवाजवळ या, तसं आपण देवाजवळ यायला पाहिजे, म्हणजे त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होणार आहे. नाहीतर आपल्याला देवाची जाणीव होऊ शकणार नाही प्रियानो. आज युरोपमधल्या काही इंग्लंड सारख्या देशामध्ये आज बसेस, अमेरिकेमध्ये सुद्धा असं. म्हणून प्रियानो, देवाची जाणीव खूप झाली पाहिजे, प्रत्येकाला व्हायला पाहिजे. ह्या सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घ्या, काय नेमकं आहे. ही संपूर्ण पृथ्वी कोणाच्या आधारे चाललेली आहे? त्याचं नियंत्रण करणारा कोण आहे? कधी विचार आपण करत नाही तो. प्रियानो, तो विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं देवाचं अस्तित्व नेमकं काय आहे. या सगळ्या घटना आज घडायला लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी भूकंप व्हायला लागलेले आहेत, अनेक ठिकाणी महापूर या लागलेले आहेत, अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला लागलेला आहे प्रियानो. हे सगळं घडवून आणणं परमेश्वरच करू शकतो प्रियानो, लक्षात घ्या. परमेश्वराच्या हातामध्ये आहे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून या अशा सगळ्या आता बिकट परिस्थितीमध्ये जर आपण टिकून राहायचं असेल, आपलं अस्तित्व व्यवस्थित राहायचं असेल, आपल्याला तग धरून या पृथ्वीवर जगायचं असेल प्रियानो, आपलं जीवन सुरळीत व्हावं असं वाटत असेल, तर देवाच्या अस्तित्वाची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. म्हणून मला प्रियानो तुम्हाला सांगू द्या की जे अजूनही देवामध्ये नाही आहेत, त्यांनी देवाकडे वळावं, देवाला आत्मसात करावं, आणि मग पाहावं की खरोखर देव काय करू शकतो. प्रियानो, माझ्या जीवनामध्ये खूप काही त्यानं देव केलेलं आहे. ते सहजासहजी असं सांगणं अवघड आहे प्रियानो. इतके चमत्कार, इतके अद्भुत कृत्य देवाने माझ्या बाबतीत केलेले आहेत, मला त्यानं दाखवलेले आहेत. प्रियानो, मला एवढंच म्हणायचं आहे की देवाला ओळखा, त्याच्याकडे या. कारण आपण एवढे मोठे लागून गेलो नाहीत की आपण देव आमच्याकडे येऊ असं म्हणायला. आपण देवाकडे जाऊया आणि त्याचं अस्तित्व ओळखून त्याच्या चरणाजवळ ठेवूया. हेच या निमित्तानं मला म्हणायचं आहे प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपण 1 मिनिटाची प्रार्थना करूया.
सगळे डोळे झाका. हालेलुया म्हणत राहा. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र 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 आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो देवपित्या. तुझं अस्तित्व महान 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 आहे देवपित्या, त्याला सीमा नाही आहे देवपित्या. तूच देवपित्या अल्फा आणि ओमेगा आहेस देवपित्या. देवपित्या, आज अनेक लोक भरकटलेले आहेत देवपित्या, त्यांना तुझ्या अस्तित्वाची जाणीव त्यांना नाही आहे. ह्या विज्ञान युगामध्ये त्यांना खरं काहीच कळत नाही आहे देवपित्या. देवपित्या, त्या सर्वांना तू तुझ्या मार्गात घे, असं मी तुझ्या चरणात विनंती करतो देवपित्या. त्यांना तुझे अस्तित्व जाणवू दे, तुझी ओळख खऱ्या अर्थानं होऊ दे त्यांना, असं मी तुझ्या चरणात विनंती करतो देवपित्या. जे मला आज पाहतायत देवपित्या, ज्यांनी माझा हा जो संदेश सांगितलेला आहे तो ज्यांनी ऐकलेला आहे, त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या ठिकाणी तुझं कार्य घडू दे देवपित्या. त्यांचा विश्वास आज बसलेला आहे असा मला विश्वास आहे. ज्यांनी ज्यांनी ते ऐकलेलं आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील असा मला विश्वास आहे देवपित्या. देवपित्या, त्यांच्या ठिकाणी तुझं कार्य घडू दे. त्यांच्या सगळ्या उणिवा, सगळ्या अडचणी दूर कर. त्यांना आरोग्यानं भर, कृपेनं भर, दयेनं भर, आशीर्वादानं भर देवपित्या. हीच तुझ्या चरणात विनंती करतो देवपित्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सामळ, सन्मान सर तुला देतो देवत्या. प्रभू येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणतोय, आमेन.